नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला पण एसटीचा ड्रायव्हर बनायचं आहे का? बरेचसे असे आपले मित्र आहे, की त्यांना एसटीची नोकरी करायची खूप इच्छा आहे. तर मित्रांनो, कदाचित ह्या वर्षामध्ये तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण की आपल्या एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आता तब्बल 8,000 बसेस आपल्या एस टीमध्ये आता नव्याने येणार आहे. आणि त्या बसेससाठी आपल्याला चालक वाहकाची फार गरज पडणार आहे. तर आपल्याला ह्या वर्षी समजा 2026मध्ये आपल्या एस टीमध्ये मेगा भरती होणार आहे. आपल्या एस टीमध्ये खूप सारे ड्रायव्हर, कंडक्टर यांची भरती आता ह्या 2026मध्ये येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला एस टीचा ड्रायव्हर बनायचं आहे का? जर आपल्याला एस टीचा ड्रायव्हर बनायचा असेल, तर कृपया करून माझ्या व्हिडिओला पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये एस टीची जर का कुठलीही जाहिरात निघाली, एस टीसाठी जर का कोणाचं भरतीची जाहिरात निघाली, तर मी तुम्हाला पूर्णपणे त्या जाहिरातीविषयी माहिती देऊन समोर काय करावं लागतं, कसं करावं लागतं, म्हणजे एस टीचे पेपर कसा होतो, मेडिकल कसं होतं आणि खास करून जे पुण्याला ट्रायल होणार आहे, ते कशी होईल. मी आमच्या व्हिडिओच्या तुम्हाला आपल्या चॅनलवर शेवटपर्यंत मी सगळी तुम्हाला टोटल याची माहिती शेवटपर्यंत देणार आहे. कारण की आम्ही जेव्हा एस टीमध्ये लागलो होतो 19मध्ये, तेव्हा आम्हाला ही माहिती देणारं कोणीही नव्हतं किंवा नेमकं एस टीमध्ये त्याची प्रोसिजर काय असते, पेपर कसा असतो, हार्ड असतो, सोपं असतं, मेडिकल कसं असतं, हार्ड असतं, नॉर्मल असतं किंवा पुण्याला जे ट्रायल घेतात, पुण्याला जे आपल्याला एस टीसाठी म्हणजे जसं पोलीस भरतीचं ग्राउंड असतं, त्यांना गोळाफेक, काहीतरी लांब उडी, रनिंग हे असं असतं. आपल्याला ग्राउंड आपल्याला पण असतं, एस टीमध्ये पण आपल्याला ग्राउंड असतं. आपलं ग्राउंड कसं असतं मित्रांनो, आपल्याला पुण्याला जाऊन भोसरीला एक ट्रायल द्यावं लागतं आपल्या बसची. जर का तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये जर का ही भरती जर का कॉन्ट्रॅक्टमध्ये निघाली, तरी तुम्हाला तिथं जाऊन तुम्हाला ते ट्रायल द्यावाच लागणार आहे. कारण की ह्या गाड्या स्वतः स्वमालकीच्या एस टीच्या आहे. तर तुम्हाला ही सगळी प्रोसिजर फॉलो करावंच लागणार आहे. असं नाही की शिवाई बस आल्या आता याच्यावर डायरेक्ट आले, आपले डॉक्युमेंट दिले आणि बस चालवायला लागून गेले. तसं याचं थोडंसं आपलं वेगळं राहणार आहे. त्यांचं ठीक आहे, ते पण ड्रायव्हरच आहे. आपण ड्रायव्हर म्हणजे काही ड्रायव्हरच असतो. पण एस टीचा काहीतरी नियम आहे. त्या नियमाच्या हिशोबाने तुम्हाला पुण्याला जाऊन ट्रायल द्यावं लागेल. ट्रायल झाल्यानंतर तुम्हाला मग पुढचं ट्रेनिंगसाठी ते तिथं पाठवतील. तर मित्रांनो, आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला अधिकृत माहिती भेटणार आहे एस टीच्या भरतीबद्दलची. आता एस टीच्या भरतीबद्दल हालचाली थोड्या का होईना पण चालू झाल्या आहेत आणि लवकरात लवकर एस टीची भरती 2026मध्ये येणार आहे. तर तुम्ही कृपया म्हणजे आता भरती येण्याच्या अगोदर तुम्ही तयारीला लागा. तुम्हाला भरती येण्याच्या अगोदर तुम्हाला तयारीला लागायचं आहे. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट रेडी करायचे आहे. डॉक्युमेंट रेडी करून तुम्हाला ते एकदम रेडी कंडिशनमध्ये आता राहायचं आहे मित्रांनो. कारण की 2026च्या काहीतरी आता ह्या 2, 4, 5 महिन्यामध्ये तुम्हाला भरतीचा तुम्हाला नक्कीच माहिती भेटणार आहे. तर ह्या भरतीला लागणारे तुम्हाला डॉक्युमेंट जसं की आपल्याला चालक आणि वाहक ही एस टीमध्ये एकच भरती निघणार आहे. आपल्याकडे वाहकाची भरती बंद झालेली आहे. म्हणून आपल्याकडे डायरेक्ट चालक आणि वाहक असं दोघीचं कॉम्बिनेशन मिळून भरती केलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंट आणि तुम्हाला लागणारं त्याच्यासाठी लायसन्स हे तुम्हाला एस टीमध्ये 2च गोष्टी खूप जरुरी आहे. एक म्हणजे ड्रायव्हिंग लायसन. तुम्हाला हेवी लायसन आणि सोबत पी-यू-सी-बी बॅच लागणार आहे. म्हणजे बस चालवण्याचा परवाना, त्याला पी-यू-सी-बी बॅच म्हणतात. ते बॅच तुम्हाला काढून घ्यावं लागणार आहे मित्रांनो. तुमचं 10वी कंप्लीट झालेलं पाहिजे. कमीत कमी तुमचं शिक्षण हे 10वी असणं फार गरजेचं आहे एस टीच्या नोकरीसाठी. आणि तुम्हाला हे झालं तर मग तुम्हाला परत हे सगळं झाल्यानंतर तुमचं लायसन, 10वी, परत आधार कार्ड, हे तर समजा कॉमन डॉक्युमेंट आहे. पण सगळ्यात जरुरी आहे आपल्याला लायसन आणि 10वी झालेलं. हे तुम्हाला 2 खूप जरुरी आहे एस टीच्या नोकरीसाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग असे भरपूर डॉक्युमेंट आहे. मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे. पण सध्या तुम्ही लायसन तरी तुमचं व्यवस्थित काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला बॅच काढणं तुम्हाला फार गरजेचं आहे. तुम्ही एस टीचा बॅच काढून ठेवा. पी-यू-सी बॅच तुम्ही काढून ठेवा. लायसन असेल तुमच्याकडे तर आता बॅच बनवायला टाका. बॅच बनवायला खूप वेळ लागतो. बॅच आला म्हणजे तुम्ही एस टीसाठी रेडी होसाल.
मग पुढचं तुम्हाला काय आहे म्हणजे ते तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट हे मी तुम्हाला नंतर पुढे सांगणार आहे. याची सध्या तरी काही गरज नाही, कारण की अनुभव सर्टिफिकेट हे जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा लागतं. अजून एस-टीच्या जागा ते काही मोठं नाही आहे, ते तुम्हाला एका दिवसामध्ये अनुभव सर्टिफिकेट भेटेल. तर अनुभव सर्टिफिकेट असं भेटते मित्रांनो, की तुमचं लायसनची तारीख समजा आज तुमची तारीख आहे लास्ट 2025 1/1/2025. आता आपलं आता आली आपल्याला हे समजा आजची तारीख काय असेल ते समजा ह्या तारखेपासून तर त्या तारखेपासून किती दिवस झालेत? 1 वर्ष झालं. मग तुम्हाला फक्त 1 वर्षाचा त्याच्यावर अनुभव भेटणार आहे. तर तुमचं लायसन्स जेवढं जुनं असेल तेवढं तुम्हाला एस-टीमध्ये चांगले हे भेटणार आहे. म्हणून तुमचं लायसन्स तुम्ही अगोदर काढून ठेवा. बॅच काढा. बॅच तुमचं कंडक्टरचं लायसन्स काढून ठेवा. कंडक्टरचं लायसन्स काढायला जास्त वेळ लागत नाही. 500 ₹1,000-1,500 लागतात कंडक्टरचं लायसन्स काढायला. कंडक्टरचं लायसन्स काढून तुम्हाला सगळे हे डॉक्युमेंट तुम्हाला आता जुळवाजुळवी करून ठेवा. कसं आहे तुम्ही जेव्हा भरती निघेल म्हणजे आता आली भरती 1 महिन्यामध्ये भरती आली. मग तेव्हा तुम्ही म्हणसाल आता मी बॅच करू का? तर त्याला काही अर्थ नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही आत्ताच बॅचला तयारीला लागा. थोडे 2-5 हजार रुपये खर्च करा. भविष्यात ते तुम्हाला कामात येणार आहे. आणि एस-टीची नोकरी पण आता सोपी नाही आहे. एस-टीच्या नोकरी लागण्यासाठी पण खूप प्रयत्न आता लोकांना करताय. खूप मुलं आता वेटिंगवर आहे आणि खूप पोरांचे स्वप्न आहे की ते एस-टीमध्ये लागलेत पाहिजे. 100% तुम्ही लागसाल. तुम्ही प्रयत्न करताय तर तुम्हाला 100% तुम्हाला एज भेटेल. तुम्ही फक्त तुमचे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. आणि आता हे खूप मेगा भरती होणार आहे. काहीतरी 17,000 काहीतरी भरती अशी आहे समथिंग. ते अजून कोणतीही अधिकृत जाहिरात आलेली नाही आहे. पण 100% आता पुढे थोड्या दिवसामध्ये ही जाहिरात येणार आहे. तर मित्रांनो तुम्ही आहे ना तुमचं बॅच आणि हे सगळं तुम्ही रेडी करून ठेवा. तुम्हाला 100% एस-टीमध्ये नोकरी लागणार आहे. तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. बाकी याच्यापेक्षा तर याच्यामध्ये थोडंसं कॉम्पिटिशन कमीच आहे. पण तरी पण तुमच्याकडे डॉक्युमेंट तुमचे असणं फार गरजेचे आहे. डॉक्युमेंट असले तर तुम्ही ताबडतोब लगेचच्या लगेच फॉर्म भरू शकता. सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही तुमचा बॅच काढून ठेवा. बरोबर. आता तुम्हाला जर का पुढची माहिती आपल्या याच्यातून तुम्हाला जर का वाटते की तुम्हाला तुमची खरोखर तुमच्या फायद्याची माहिती जर का तुम्हाला हवी असली तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्राम चॅनल आहे ते इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करून ठेवा. मी नक्कीच तुम्हाला जशी भरतीची अपडेट आली त्या भरतीविषयी मी तुम्हाला पूर्ण जे 0 पासून तर 100 पर्यंत म्हणजे टोटल मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्हाला त्या माहितीपासून 100% तुम्हाला मदत होणार आहे. कारण की आम्ही जेव्हा याला गेलो होतो, पुण्याला गेलो होतो. समजा भरती पण निघली होती तेव्हा आम्हाला अक्षरशः असं झालं होतं की आम्हाला फॉर्म कसा भरतात तेही माहीत नव्हतं. फॉर्मसाठी डॉक्युमेंट काय मी स्वतः फॉर्म भरायला गेलो होतो. 3 वेळा सायबर कॅफेमधून घरी आलो होतो. कारण की आज हे नेलं, काल ते विसरलो. त्यांनी सांगितलं, "साहेब हे भाऊ हे घेऊन या." ते आणलं. तुम्हाला हे पण लागतं. म्हणजे ते फॉर्म भरणाऱ्याला पण ते माहिती नव्हतं की नेमकं इथं काय लागणार आहे डॉक्युमेंट. असं आमचं 2-3 चक्रा झाल्या होत्या. तर त्याची गरज मी तुम्हाला पडू देणार नाही. मी जशी भरतीची अपडेट आली तशी मी तुम्हाला टोटल एकूण एक समजा जो काय आता मी स्वतः डॉक्युमेंट ते तिथे जाऊन सबमिट केले होते. मेडिकल आमचं केलं होतं आम्ही ट्रेनिंगला पण आता एवढी भरती झाल्यानंतर आम्हाला ट्रेनिंगला पण आमचं ते टेन्शन होतं की ट्रेनिंगमध्ये नेमकं होतं काय. तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही ट्रायल जर का पास झाले तर ट्रेनिंगची पण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण की आत्ता आम्ही सध्या 3 वर्ष झाले मी एस-टीमध्ये लागलो आहे. पण बराचसा अनुभव मला एस-टीने दिला आहे 3 वर्षामध्ये. तरी मित्रांनो मी तुम्हाला 100% आपल्या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला अडचण आली त्या व्हिडिओवर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून तुमची मदत करेल. आणि पुण्याला जे ट्रायल होती त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला 100% तुमची मी मदत करणार आहे. कारण की मी स्वतः माझ्यापेक्षा काही सीनियर असे होते एस-टीमध्ये जेव्हा मी तिथं ट्रायलला गेलो होतो. 40-40, 50-50 वर्षाचे माणसं होते. आणि तेव्हा माझी एज 2019मध्ये मी होतो तेव्हा 23 वर्ष 24 वर्षाचं होतो मी तेव्हा. तर तेव्हा माझ्यापेक्षा 40-35 वर्षाचे माणसं तिथून फेल होऊन गेले. त्या ट्रॅकवरून जो पुण्याला जो ट्रायलचा ट्रॅक असतो जिथं आपल्याला आपलं ग्राउंड म्हणतो आपण त्याला एस-टीचं ग्राउंड. ते एस-टीच्या ग्राउंडमध्ये चांगले अनुभवी माणसं ज्यांनी आयुष्य त्याचं बसमध्ये गेलं ते ड्रायव्हर फेल होऊन घरी गेले. म्हणजे माझ्यासोबतचे मित्र माझ्यापेक्षा जवळजवळ 10 वर्षाचा जास्त अनुभव त्यांनी मला गाडी शिकवलेली ते फेल होऊन घरी गेले. तर ते फेल का झाले मी याची पूर्ण तुम्हाला टोटल माहिती समोर मी तुम्हाला A to Z माहिती सांगणार आहे की त्यांच्या चुका काय केल्या आणि मी काय केलं. म्हणजे मी काय विचार करून माझे ट्रायल दिलं आणि त्यांनी काय विचार करून त्यांचं ट्रायल केलं. म्हणजे ते फेल झाले आणि ते मला कमी समजणार आहे. मी एस-टीमध्ये आता नोकरी करत आहे. ते घरी थांबलेले आहे. कारण की ते त्यांच्या फक्त
ओव्हर ॲक्टिंगमुळे, बाकी दुसरं काही नाही. मी तुम्हाला त्याची 100% मी माझा अनुभव तुम्हाला तेव्हा सांगणारच आहे. जेव्हा एस टीची भरती जेव्हा निघणार आहे, एस टीची भरती निघली, जेव्हा तुमचं पेपर झाला, लेखी परीक्षा तुम्ही पास झालेत, तरी मी तुम्हाला ट्रायलविषयी तुम्हाला संपूर्ण जानकारी म्हणजे तुम्हाला जे मी स्वतः तिथं ट्रायल देताना मी त्याचा वापर केला आहे. मी तुम्हाला ते 100% तुम्हाला त्याच्याविषयी तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर कृपया मित्रांनो, तुम्हाला जर का आपल्या भरतीविषयी पुढची काही अपडेट हवी असली, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी 100% तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती योग्यशीर देईल आणि तुम्हाला एस टीच्या नोकरीमध्ये नक्कीच यश मिळवायची मी प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला माझी माहिती कशी वाटली नक्की मला सांगा आणि भविष्यामध्ये तुम्हाला जर का एस टी बसची सेवा करायची असली, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी तुमच्यासाठी समोर अशी जे माझ्या हिशोबाची माहिती आहे म्हणजे मी अनुभवली आहे, ते माहिती मी तुम्हाला 100% देत राहील. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.